of plant. Almost all parts of plant are used as a source of drug. Example: leaves, stem, bark, fruits, and roots. Let us see examples of each and every part of plant. First is leaves, from which first example is Digitalis purpura, from which digitoxin and digoxin drug is obtained, which is used as a cardiotonic. जे पण हार्ट रिलेटेड काही डिसीजेस असतात त्यावर ॲक्ट करण्यासाठी किंवा त्याची ट्रीटमेंट करण्यासाठी कार्डिओटॉनिक वापरतात. Then eucalyptus, from which eucalyptus oil is obtained, which is used as a cough suppressant. कफ सप्रेसंट म्हणजे जे पण ब्रेनमध्ये काही कफ रिफ्लेक्स असतात, रिफ्लेक्स ॲक्शन असतात त्यांच्यावर रिॲक्ट होऊन लवकरात लवकर रिलीफ देण्याचं काम कफ सप्रेसंट करतात. अट्रोपा गलागला, from which atropine drug is obtained, which shows spasmolytic effect. स्पास्मोलिटिक असतं ज्यामध्ये मसल्स जे असतात त्यांचा हार्डनेस किंवा त्यावर आलेला स्ट्रेस जो आहे तो कमी करण्यासाठी स्पास्मोलिटिक वापरतात. देन सीड्स, त्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल आहे ड्रग्स त्यापासून स्ट्रिचनिन हा ड्रग ऑब्टेन होतो, तो सीएनएस स्टिम्युलंट म्हणून काम करतो. देन कॅस्टर ऑइल त्यापासून ऑब्टेन होतं, ते पर्गेटिव्ह म्हणून यूज होतं. देन फ्लावर्स, त्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल आहे पापाब्रेड सोमिफेरम, त्यामध्ये फर्स्ट ड्रग ऑब्टेन होतो मॉर्फिन, तो ॲनाल्जेसिक म्हणून यूज केला जातो. देन विंका रोसिया, त्यापासून विंक्रिस्टिन आणि विंक्लास्टिन हे दोन ड्रग ऑब्टेन होतात जे अँटी कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये यूज केल्या जातात कॅन्सर प्रिव्हेंट करण्यासाठी. देन रोज, त्यापासून रोज ऑइल किंवा रोज वॉटर ऑब्टेन होतं जे टॉनिक म्हणून यूज केलं जातं. मोस्टली स्किन केअरमध्ये जास्त यूज केलं जातं स्किनला हायड्रेट किंवा मॉइश्चराईज करण्यासाठी. देन फ्रूट्स, त्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल कॅलाबार बीन्स, ते फायसोस्टिग्मिन ड्रग ऑब्टेन होतो त्यापासून, तो कोलिनर्जिक इफेक्ट दाखवतो. देन सेनापॉड, त्यापासून अँथ्रासिन हा ड्रग ऑब्टेन होतो जो पर्गेटिव्ह म्हणून यूज केला जातो. देन रूट्स, त्यामध्ये एक्झाम्पल आहे राउल्फिया सर्पेंटिना, त्यापासून रेसरपाइन हा ड्रग ऑब्टेन होतो जो अँटी हायपरटेन्सिव्हच्या केसमध्ये यूज केला जातो. म्हणजे हाय ब्लड प्रेशर जेव्हा होतं त्यामध्ये तो यूज केला जातो. देन बार, त्यामध्ये सिंकोना बार, त्यापासून क्विनिन आणि क्विनिडाइन हे दोन ड्रग ऑब्टेन होतात जे अँटी मलेरियल म्हणून यूज होतात. मलेरियाच्या केसमध्ये जो पण प्लाझ्मोडियम फाल्सिपारम हा जो मलेरिया आहे, म्हणजे या पॅरासाइटमुळे जो मलेरिया होतो त्यावर अँटी मलेरियल म्हणून यूज केला जातो. देन अट्रोपा बेलाटोना, त्यापासून अल्ट्रिपिन हा ड्रग ऑब्टेन होतो जो अँटीकोलिनर्जिक इफेक्ट दाखवतो. सेकंड सोर्स इज ॲनिमल सोर्स. बाय प्रोडक्ट्स ऑफ ॲनिमल्स इन्क्लुडिंग ह्युमन आर सोर्स ऑफ ड्रग. तो प्रिपरेशनमध्ये सोर्स ऑफ ड्रग म्हणून यूज केला जातो आणि रिप्लेसमेंट थेरपीमध्ये पण यूज केला जातो. त्यामध्ये हार्मोनल रिप्लेसमेंटचे एक्झाम्पल आहे कॅटल पॅनक्रियास, त्यापासून इन्सुलिन प्रोड्यूस होतो जो डायबिटीज ट्रीट करण्यासाठी यूज केला जातो. देन शिफ्ट थायरॉइड, त्यापासून थायरॉक्सिन हा ड्रग ऑब्टेन होतो जो हायपरथायरॉइडिझमच्या केसमध्ये यूज केला जातो. देन युरिन ऑफ प्रेग्नेंट वुमन, त्यापासून ह्युमन कोरियोनिक गोनाडोट्रोपिन HCG हा ड्रग ऑब्टेन होतो जो इन्फर्टिलिटीमध्ये यूज केला जातो. देन ॲनिमल सोर्सेस, त्यामध्ये दोन एक्झाम्पल्स आहेत कॉड लिव्हरपासून व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन डी हे ड्रग ऑब्टेन होतात जे व्हिटॅमिन डेफिशियन्सीमध्ये यूज केल्या जातात. त्यानंतर ब्लड ऑफ ॲनिमल्स, त्यापासून वेगवेगळ्या प्रकारच्या वॅक्सिन्स ऑब्टेन होतात ज्या इन्फेक्शियस डिसीजवर ट्रीट करण्यासाठी यूज केल्या जातात. देन थर्ड सोर्स इज मिनरल सोर्सेस. मिनरल्स आर इनऑर्गॅनिक crystal substances that are found naturally on earth or in soil. Patient lacking an adequate level of these materials, they take specific mineral-based drugs to raise the level of minerals. Mineralची level raise करण्यासाठी पण यूज केल्या जातात. then यामध्ये miscellaneous sources आणि metallic non-metallic हे असे दोन सोर्सेस पडतात. त्यामध्ये miscellaneous sourcesचे एक्झाम्पल आहे फ्ल्युरिन, ते अँटीसेप्टिक म्हणून यूज केलं जातं. बोरॅक्स पण अँटीसेप्टिक म्हणून यूज केलं जातं. देन सेलेनियम, ते अँटी डॅन्ड्रफ म्हणून शॅम्पूजमध्ये यूज केलं जातं.
एन्झायमॅटिक सोर्सेसचे एक्झाम्पल फर्स्ट इज आयर्न. जे आयर्न डेफिशियन्सी ॲनिमियामध्ये तो डिसीज क्युअर करण्यासाठी वापरलं जातं. देन मर्क्युरिक साल्ट ते सिफिलिसिसच्या केसमध्ये यूज केलं जातं. झिंक बॉन्ड्स अँड इनेक्झिमिया या केसमध्ये पावडर सोर्समध्ये यूज केलं जातं. आयोडीन ऑल्सो ॲक्ट्स ॲज अ अँटीसेप्टिक. गोल्ड साल्ट्स रिव्हल्वेट अल्ट्राविक्सच्या केसमध्ये यूज केलं जातं. देन फोर्थ वन इज सिंथेटिक सोर्सेस. A synthetic drug is produced using chemical synthesis which rearranges chemical derivatives to form a new compound. जे पण काही केमिकल सिंथेसिस असतात ते सिंथेटिक ड्रग प्रोड्यूस करतात आणि ते झाल्यानंतर केमिकल डेरिव्हेटिव्स रिअरेंज करतात न्यू ड्रग फॉर्म करण्यासाठी. त्यामध्ये सिंथेटिक सोर्सेसचे एक्झाम्पल आहे पॅरासिटामॉल, ॲस्पिरिन, आयबुप्रोफेन, डायक्लोफेनॅक, पिरोक्सिकेन. ते ॲनाल्जेसिक, अँटीपायरेटिक आणि अँटी इन्फ्लामेटरीच्या केसमध्ये यूज केल्या जातात. त्यानंतर मिथोट्रिक्सेट, सायक्लोफॉस्फामाइड, सिक्लाटाईड हे अँटी कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये यूज केल्या जातात. देन फिनिटॉईन आणि गॅबापेंटिन हे अँटी कन्व्हल्संट म्हणून यूज केल्या जातात. फिफ्थ सोर्स इज मायक्रोबायोलॉजिकल सोर्सेस. Antibiotics are chemical substances produced by microorganisms which on high dilution can inhibit the growth and proliferation or kill the another microorganisms. त्याचे एक्झाम्पल्स आहे ॲक्टिनोबॅक्टेरिया जे स्ट्रेप्टोमायसिनच्या केसमध्ये यूज केल्या जातात. ते स्ट्रेप्टोमायसिस अँड मायक्रोमोनोस्पोर ते अॅमिनोग्लायकोसाइड्स लाईक जेंटामायसिन अँड डोब्रामायसिनच्या केसमध्ये यूज केल्या जातात. देन पेनिसिलियम पोटॅटम ते पेनिसिलिन्स म्हणून यूज केल्या जातात. थँक्यू.